थंडीच्या दिवसात बाजारात मस्त अशा हिरव्यागार पालेभाज्या मिळतात। इथे मी छान अशी 2 जुडी मेथी घेतली होती आणि मला कोथिंबीर सुद्धा अगदी फ्रेश मिळाली होती। छान हिरवीगार होती, त्यामुळे त्याची एक जुडी घेतली। टोमॅटो घेतली आणि इथे सीझनचा पहिला गाजरचा हलवा मी बनवणार आहे, त्याचा सुद्धा शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन। तर काय होतं, या भाज्या आपण बाहेर अशात ठेवल्या तर त्या लवकर खराब होऊ शकतात आणि फ्रीजमध्ये ठेवल्या तर त्याला पाणी सुटतं। त्यामुळे कधीही आपलं काम लवकर करून घ्यायचं असेल ना, तर सर्वात अगोदर अशा भाज्या असेल तर त्या निवडून घ्यायच्या, साफ करून घ्यायच्या आणि मग ठरवायचं की काय करायचं याचं। तर मी मेथीच्या 2 जुड्या घेतल्या होत्या, त्यामुळे मी एक भाजी बनवणार होती आणि त्याला मी छान निवडून घेतलं। देठासकट भाजी कधीही साफ करून घ्यायची, निवडून घ्यायची। मेथीची भाजी अशा पद्धतीमध्ये निवडून घेतली की ती चवीला सुद्धा छान लागते आणि याची देठं अगदी मस्त अशी कवळी होती। तर इथे जेव्हा दुसऱ्या 2-2 भाज्या असतात तेव्हा काय करायचा हा प्रश्न पडतो। आता मेथीची भाजी आहे तर म्हटलं की जी दुसरी भाजी आहे ना, त्याची आपण फक्त पानं काढून घेऊ आणि मेथीचे पराठे करू शकतात। तर असे बरेच ऑप्शन आपण स्वतः ठरवू शकतो की जेव्हा आपल्याकडे 1-2 भाज्या सेम असतील तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपण करू शकतो। तर इथे माझ्या दोन्ही भाज्या छान साफ करून झाल्या आहे। तर इथे मस्त दोन्ही सुद्धा भाज्या छान मी इथे निवडून घेतल्या आहे। एक देठासकट घेतली आहे, एकाची फक्त थोडी पानं काढून घेतली आहे। कोथिंबीर सुद्धा मस्त अशी निवडून घेतली आहे। याच्या वड्या सुद्धा बनवायचा असा विचार चालला आहे। आता मेथीची भाजी कशी बनवायची याचा सुद्धा शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन। तर हे बघा, भाजी निवडून अगदी कमी होते, पण त्याचा जो कचरा किंवा देठाचा भाग असतो ना, तोच खूप निघतो।